सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. बांधवांनो, हा देश नेमका कोणावर चालतो? कोणाच्या मर्जीवर, कोणाच्या ताकदीवर की भारतीय संविधानावरती चालतो? दादा हो, मी ठामपणे सांगतो, हा देश संविधानावरती चालतो. मित्रांनो, कोणाच्या जोर जबरदस्तीवरती हा देश चालत नाही. कोणाच्या दडपशाहीवरती सुद्धा हा देश चालत नाही. संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे एखाद्या पक्षाचा अजेंडा बिलकुल नाही. संविधान म्हणजे एखाद्या नेत्याची कृपा बिलकुल नाही. संविधान म्हणजे एखाद्या धर्माची मक्तेदारी बिलकुल नाही. संविधान म्हणजे देश चालवणारा सर्वोत्तम ग्रंथ आहे. जनतेच्या हक्कांचा किल्ला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दबलेल्या शोषितांच्या स्वाभिमानाची तो एक ढाल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना फक्त कायदे नाही लिहिले, तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. याच विषयाला अनुसरून दादा हो, आज आपल्याला खास करून हा व्हिडिओ बनवायचा आहे. विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती आपणा सर्वांना या व्हिडिओच्या सुरुवातीलाच करतो. दादा हो, आज मी खूप अस्वस्थ मनाने तुमच्या समोर ही मांडणी करत आहे. त्याचं कारण सुद्धा तसं आहे. आज देशामध्ये एक मोठा भ्रम पसरवला जातोय. हा देश कोणाच्या बापाचा बिलकुल नाही. कोणाच्या ताकदीवर चालतोय का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय. ज्याच्याकडे सत्ता आहे तोच राजा आहे का? मी ठामपणे आणि छाती ठोकपणे आपल्याला सांगू इच्छितो, हा देश फक्त आणि फक्त संविधानावरती चालतोय. कोणाच्या जोर जबरदस्तीवरती बिलकुल चालत नाही. कोणाच्या मर्जीतून सुद्धा चालत नाही. संविधान म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. संविधान म्हणजे एखादं पुस्तक नाही. संविधान म्हणजे एखादा कायदा सुद्धा नाही. संविधान म्हणजे गरीब माणसाचं संरक्षण करणं होय. संविधान म्हणजे बहुजन समाजाचं शस्त्र होय. संविधान म्हणजे दबलेल्यांचा श्वास होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना फक्त आणि फक्त कलम लिहिलेली नाहीत. गुलामगिरीतून माणूस बनवण्याचा हा मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे. आज या देशात काय चाललंय? आज काही लोक असं समजायला लागलेत की आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे पॉवर आहे, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे पोलीस प्रशासन आहे, म्हणून आम्ही काहीही करू शकतो. आज मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, संविधानापेक्षा मोठा कुणीही नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. कायदा सर्वांना समान आहे. संविधानाची पहिली मूलतत्व कोणती आहेत ते सुद्धा समजून घ्या. पहिलं मूलतत्व आहे समता. समता म्हणजे काय? या देशात कोणी मोठा नाही, कोणी लहान सुद्धा नाही. ना जातीने, ना धर्माने, ना पैशाने. कायद्याच्या नजरेत प्रधानमंत्री आणि रस्त्यावरचा मजूर सुद्धा समान आहे, लक्षात ठेवा. हाच आहे समतेचा आत्मा. पण आज समता मोडली जात आहे. काही जण स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजतात. हे संविधानाच्या आत्म्याशी गद्दारी केल्यासारखं आहे. दादा हो, जात नाही, धर्म नाही, भाषा नाही आणि श्रीमंती सुद्धा चालत नाही. कायद्याच्या नजरेमध्ये पंतप्रधान आणि झोपडीतला माणूस एक समान आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आज काय होतंय? काही लोकांसाठी वेगळा कायदा, तर काही लोकांसाठी वेगळी शिक्षा. ही समता बिलकुल नाही. ही संविधानाची हत्या आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरं मूलतत्व आहे बंधुता. बंधुता म्हणजे काय ते सुद्धा समजून घ्या. बंधुता म्हणजे भांडण नाही. बंधुता म्हणजे द्वेष नाही. बंधुता म्हणजे दलित, ओबीसी, आदिवासी, मराठी, मुस्लिम, सर्वसामान्य सगळे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत. पण आज सत्तेसाठी समाज तोडला जातोय.
धर्माच्या नावावर, जातीच्या नावावरती समाज विभागला जातोय, दुभंगला जातोय. पण लक्षात ठेवा, जो समाज तोडतो तो देश सुद्धा विकतो. तिसरे मूलतत्व म्हणजे न्याय. सर्वात महत्वाचं या ठिकाणी न्याय आहे. न्याय म्हणजे नेमकं काय? न्याय म्हणजे कोर्ट नाही. न्याय म्हणजे शेतकऱ्याला भाव, कामगाराला वेतन, महिलेला सुरक्षितता, तरुणाला रोजगार. पण आज काय चाललंय? न्याय श्रीमंताच्या दारात पाणी भरतोय आणि गरीब मात्र रस्त्यावरती तरफडतोय. बांधवांनो, लक्षात ठेवा, संविधान भीतीने चालत नाही. संविधान दडपशाहीने सुद्धा चालत नाही. संविधान बुलडोजर, लाठी आणि धमकीने सुद्धा चालत नाही. तर कशानं चालतं संविधान? संविधान चालतं मतदानाने, कायद्याने, जनतेच्या स्वइच्छेने. दादा हो, जागरूक व्हा. आज गरज आहे जागरूक होण्याची, संविधान वाचवण्याची, संविधान मजबूत करण्याची आणि संविधानासाठी रस्त्यावरती उभं राहण्याची, रस्त्यावरती मोठी चळवळ उभं करण्याची. कारण संविधान वाचलं तरच देश वाचेल. संविधान टिकलं तरच लोकशाही टिकेल. हा देश लाठीकाठीनं चालत नाही, बुलडोजरने चालत नाही, धमकीने सुद्धा चालत नाही. हा देश चालतो तर तो फक्त आणि फक्त मतदानावर, कायद्यावर आणि जनतेच्या स्वइच्छेवरती चालतो. लक्षात ठेवा, जो जोर जबरदस्ती करतो तो देशद्रोही विचारधारेचा आहे. दादा हो, आज बहुजन समाज जागा होतोय की नाही? तो प्रश्न विचारतोय, तो वाचतोय, तो लिहितोय, तो बोलतोय. म्हणूनच काही लोक आज घाबरलेली आहेत. म्हणूनच संविधानावर हल्ले होत आहेत, संविधान जाळलं जात आहे. पण आम्ही सांगतो, ठासून सांगतो, डंके की चोट पर सांगतो, संविधानाला हात लावाल तर खबरदार. तर बहुजन समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. मतदान म्हणजे शस्त्र, मतदान म्हणजे सत्तेला दिलेला इशारा आहे. ती एक पॉवर आहे. नोट असो वा मत असो, हे सर्व समान आहे. पण मतदान झालंच पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे, बिनविरोध म्हणजे लोकशाहीचा खून आहे, लोकशाहीची थट्टा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज मी तुम्हाला या ठिकाणी ठासून आणि स्पष्ट सांगतो, आम्हाला राजा नकोय, आम्हाला हुकुमशहा तर बिलकुल नकोय, आम्हाला हिटलरही नकोय. आम्हाला हवंय ते फक्त संविधान. संविधान पाहिजे आम्हाला, समता पाहिजे आम्हाला, बंधुता पाहिजे आम्हाला आणि न्याय पाहिजे आम्हाला. लक्षात ठेवा, जो संविधानाच्या विरोधात उभा राहील तो जनतेच्या विरोधात सुद्धा उभा आहे. तो संविधान द्रोही आहे. एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मनात ठेवलं पाहिजे आणि हृदयात उतरवलं पाहिजे. एवढंच विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बहुजन समाज जिंदाबाद.